नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपालं च हस्तामलकं च शिष्यं तंत्रोटकं वाक्यकारमण्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागे व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बाली आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा हा अमृतानुभव नावाचा किंवा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। अमृतानुभवाचं हे 9वं प्रकरण जीवनमुक्ती कथन म्हणून सुरू आहे। जीवनमुक्ती ही मनुष्याच्या जीवनातली सगळ्यात शेवटची पायरी आहे। त्याच्या पुढे आणखी एक पायरी आहे विदेही मुक्ती। परंतु जीवनमुक्तीमध्येच विदेही मुक्तीचाही अनुभव सांगता येतो। विदेहमुक्त झाल्यानंतर मग मात्र काही बोलता येत नाही। विदेहमुक्ती ही जरी शेवटची अवस्था असली त्या अवस्थेमध्ये तो जो साधक आहे, जो सत्पुरुष आहे, जो महात्मा आहे त्याला आपल्या देहाचंच भान नसतं। मग देहाचंच भान जेव्हा गेलेलं आहे त्या ठिकाणी तो आपल्याला काही सांगू शकत नाही। जीवनमुक्तीपर्यंत मात्र देवभान असत आणि हे देहाचं भान असून ती जी इंद्रिय त्याची कार्य करतात ती तो करत नसून
प्रारब्धाच्या गतीने चाललेली असतात कर्म, असा हा विचार आहे जीवनमुक्तीतला. आता बोलवा आपल्याला आतापर्यंत खूप त्या जीवनमुक्ताचा जो व्यवहार आहे, त्याची भक्ती आहे, त्याची उपासना आहे, त्याचं जे काय कर्तव्य आहे ते सगळं सांगितलं. काल आपल्याला ज्ञानवांनी खूप मोठा सुंदर विचार मांडला. यांची जी उपनिषद आहे ती उपनिषद वेदांचा अर्थ सांगणारी ग्रंथ आहे. आमच्या ऋषींनी या वेदांचे ठराविक भाग लिहून त्याच्यावर प्रवचन किंवा त्याच्यावर लेखन केलेले आहे. अतिशय उपयुक्त आहे. उपनिषद वाचन म्हणजे फार कल्याणाची गोष्ट आहे. अर्थात काल उपनिषद कळणं कठीण आहे, कारण एक तर ते संस्कृत भाषेत आहे. उपनिषदांची भाषा आणखी फारच प्राचीन आहे. तरी सुद्धा काल ज्ञानवांनी आपल्याला सांगितलं की ही जी उपनिषद आहे ती सुद्धा आपल्या आत्म्याची वर्णन करतात, परमात्म्याचं वर्णन करतात. परंतु ज्ञानवा म्हणतात आत्मा हा निराकार, निर्गुण, अव्यक्त, वाच्य, वाणीच्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे असल्यामुळे उपनिषदांनी केलेलं हे जे आत्म्याचं वर्णन आहे ते शब्दांनीच केलेलं आहे ना. म्हणून ती शब्दांची स्तुती म्हणा किंवा वर्णन म्हणा, त्या आत्म्याला नकोस वाटतं. आणि बघा तुम्ही, जो खरा भक्त आहे, खरा साधक आहे, जो खरा परमार्थी आहे, त्याला त्याची स्तुती करून घेणं आवडत नाही. जो जीव भावामध्ये, देव भावामध्ये आहे, संसारी आहे पूर्ण, त्याला आपली स्तुती करून घेणं फार आवडतं. आणि त्याला दुसऱ्यांची निंदा करणं आवडतं तुला. परंतु जो आत्मस्थितीमध्ये असतो, जीवनमुक्त झालेला महात्मा असतो, त्याला ही स्तुती आणि निंदा काही आवडत नाही. जिथं जीवनमुक्ताला निंदा आणि स्तुती आवडत नाही, तिथं त्या आत्म्याला कुठं आवडेल नाही का. म्हणून आत्म्याला ही उपनिषद ज्या शब्दांनी वर्णन करतात ती एक प्रकारची एक निंदाही म्हणा आणि स्तुती म्हणा, त्या आत्म्याला आवडत नाही. ज्ञानवांनी काल फार सुंदर विवेचन केलेलं आहे. आज आपल्याला ज्ञानवा 53वी योगी सांगताय. काल आपली ही 52वी योगी झाली. या 53व्या योगीमध्ये विषय फार सोपा आहे. जीवनमुक्ताचा व्यवहार कसा आहे. जीवनमुक्ताचा व्यवहार आणि आपला व्यवहार याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर असतो. बघा काय किती त्याचं वागणं कसं आहे. म्हणतात घालिता अव्वा सव्वा पाय, घालिता अव्वा सव्वा पाय, शिवयात्राची होतून जाय. घालता अव्वा सव्वा पाय, शिवयात्राची होतून जाय. शिवा गेल्याही नोहे केही जाणे, शिवा गेल्याही नोहे केही जाणे. हे भक्ती सोपी होईल. ज्ञानवा त्या जीवनमुक्ताचं फिरणं सांगताय, चांगलं सांगताय. वास्तविक त्याचं फिरणं हेच त्याचं चांगलं आहे आणि त्याचं चांगलं हे त्याचं बसणं आहे. बसणं आणि चालणं ह्या क्रिया आपल्या आहेत, आपल्या देहाच्या इंद्रियांच्या आहेत. परंतु तो आत्मस्थितीमध्ये असल्यामुळे आत्मा कार झालेला आहे, आत्म्याशी एकरूप झालेला आहे.
आणि आपल्याला तर माहिती आहे, आत्मा चालत नाही, बोलत नाही, हसत नाही, येत नाही, जात नाही, काही चालत नाही. तो असंग आणि स्थिर राहतो. मग त्या आत्म्यामध्ये गेलेला हा जो जीव मुक्त आहे, म्हणतात त्याचा पाय कुठेही चालताना पडला, घालिता अव्हा संवा पाय. अव्हा सभा म्हणजे आला किंवा कसाही चालला तो, तरी त्याचे ते पाय शिवयात्राच करतात. म्हणतात तो शिवामध्येच बसलेला असल्यामुळे शिवयात्रा त्याला आपोआप मिळते ना. शिव म्हणजे आत्मा. म्हणून सांगले घालिता अव्वा सव्वा पाय शिवयात्राची होय, त्याची शिवयात्रा होत जाते. एक गोष्ट आता लक्षात घ्या, आपणही शिवभक्त होतो, शिवयात्रा करतो, शिवाची पूजा केलेली आहे जिकडे तिकडे आता या महिन्यामध्ये. पण शिवाला समजलं पाहिजे. शिवाला न समजता, न त्याचं ज्ञान होता त्याची पूजा केली का, त्याची भक्ती केली का, उपासना केली का, तर तो शिव काही प्रसन्न होणार नाही. शिवाला ओळखा, शिवाचा परिचय करून द्या, शिवाचं ज्ञान प्राप्त करा आणि मग शिवाची पूजा करा. किंबहुना ज्ञानोबा आपल्याला असं सांगून दिलेलं आहे की शिव भूत्वा शिव म्हणजे तुम्हाला शिव भाव लागेल शिवाची पूजा करण्यासाठी. शिव भूत्वा शिव होईल, शिव म्हणजे तुम्ही शिवाची आराधना करा, पूजा अर्चा करा. हे फार डोक्यात येतात. हे जे सांगणे आहे फार महत्वाचं येते. आमची शिवपूजा म्हणजे देहाची जशी बाकीची कर्म आहे, आमची शिवपूजा म्हणजे जशी आमच्या देहाची अन्य कर्म करतो आम्ही देहाने इंद्रियांनी, तसंच एक कर्म पूजा करणे येते. खाणं पिणं बोलणं जाणं येणं घेणं करणं काय काय करतो ते, या जशा क्रिया आहेत तसंच त्या शिवपूजेला जातो आम्ही. आणि मग तिथं तो पूजा करून देणारा असतो उपासक, तो आपला सांगतो आता मी मंत्र म्हणतो तुम्ही पाणी टाका, आपल्या हात नुसतं पाणी टाकत असत. मी ही हातांना पाणी टाकण्याची ही जी क्रिया आहे, या क्रियेमध्ये आम्हाला शिवत्वाचं काय दर्शन घडतं. शिव आत्मा, जो आत्मा आमच्या देहामध्ये आहे, त्या देहातल्या आत्म्याचं काय कळतं आम्हाला. जेव्हा आम्ही म्हणतो अभिषेक करतो, पाणी टाकतो, मी म्हणतो सोडा पाणी, टाका पाणी, टाका पत्र, नामागंध, टाका अक्षता, या सगळ्या उपचाराच्या क्रिया काय मला आपले ज्ञान देतात. याच्यामुळे आम्हाला काही आत्म्याचं स्वरूप कळतं. आणि लोक किती करा तुम्ही लाखोली वाहणार, लाख लाख पत्रे वाहतात बिलाची, त्या बिचाऱ्या शिवाला ओढून जात असेल. पण याला काहीच नाही कळत नाही काही. तुम्ही म्हणून पूजा अर्चा करताना सुद्धा शिवभाव असला पाहिजे, शिवाचं ज्ञान असलं पाहिजे. आम्ही कुठल्या शिवाची पूजा का करतो हे कळलं पाहिजे. हे जर कळलंच नाही आणि नुसतं आपल्या एक यंत्राप्रमाणे पाणी टाकत बसलो, ते उपचार टाकत असलो,
म्हणून त्यामुळे आपल्याला सांगतात ते जीवन मुक्त जे आहे तसं त्याचं नाही, तो पूर्ण आता शिवमय झालेला आहे, शिवाकार झालेला आहे, शिवातच राहतो तो आता. त्यामुळे त्याच्यामध्ये जी कोणती इंद्रियाची क्रिया झाली ती इंद्रियाची क्रिया शिवमय होऊन जाते. पण त्याचा देह त्याचा शिवस्वरूप झालेला ना, म्हणून त्याची इंद्रिय जे जे काही करतील ते शिवाचंच कार्य करतात, शिवमय होऊन करतात, शिवाचंच सगळं काही होतं असं ज्ञान म्हणतात. तो कुठेही पायाने कसाही चालला तरी ती शिवयात्राच होते असं ज्ञान आपल्याला सांगून राहिले. आणि समजा तो कुठेच गेला नाही तरी सुद्धा त्याची शिवयात्राच आहे, कारण तो त्या शिवातच आहे ना, त्याला जायलाच पाहिजे कुठे असं नाही. तो बसल्या जागी शिव आहे, मग चालणं किंवा बसणं हे शिवस्वरूपच आहे त्याचं असं त्याला आपल्याला सांगितलं. त्याच्यामध्ये फरक नाहीये. आपल्याला मात्र भटकावं लागतं, आपल्याला मात्र मंदिरांमध्ये जावं लागतं आणि ते करून चांगले जाऊन लांब लांब कुठे कुठे जाऊन शिवाय दर्शन जे होतं आम्हाला ते त्या चैतन्याचं दर्शन होते, आत्म्याचं दर्शन होते, त्या शिवाचं दर्शन होते. म्हणून त्यांना सांगून राहिले अहो साधकांना तुम्ही तरी निदान ही गोष्ट समजून घ्या. साधकच ज्या गोष्टीचा खरा जाणकार असला पाहिजे. बाकी जगातले जी माणसं आहे, पामर आहे, मुमुक्षु आहे, त्यांना तर बिचाऱ्यांना फक्तच मिळते तर बस ते सांगतील तसं चाललेलं आहे. तेव्हा जीवनमुक्ताचा सगळा व्यवहार पारमार्थिक शिवस्वरूप राहतो. जीवनमुक्ताचा सगळा व्यवहार सगळी इंद्रियांनी केली जाणारी कर्म क्रिया पारमार्थिक असतात आणि जीवभावामध्ये आम्ही केलेल्या सगळ्या क्रिया जीवभावामध्ये आम्ही केलेल्या सगळ्या क्रिया संसार असतो. मग केवढा प्रकार झाला. म्हणजे आम्ही जसे संसारामध्ये इतर गोष्टी करतो ना तसंच ते पूजेचं काम करतो बस. मग संसार झाला. किंवा संसार करणं आणि परमार्थ करण्याच्यामध्ये किती फरक. सिद्ध पुरुष जे जे करतो ते परमार्थ करतो असे निर्णय होऊन राहिले. आणि जीव भावामध्ये असलेला हा मनुष्य मी देह आहे, मी देह आहे, मी आहे या भावनेमध्ये असलेला हा मनुष्य जे काय देवाचं कार्य करेल ना ते सगळं संसाराचं कार्य होऊन जातं. कारण त्याचा जीव भाव असतो त्याच्यामध्ये. तो म्हणत असतो की मी पूजा करतो, मी पूजा केली, मी कोण केली. अगदी कोणीचा असेल ना मोठा स्वरूपचार असतात पूजेमध्ये, ते 16 उपचार जरी केले तुम्ही पूजेचे तरी तुला तो जो भगवंत आहे, तो जो आत्मा आहे तो कळला का. आणि तो जर कळला नसेल तर तुझी पूजा होईल की पूजा होते. ही एक इंद्रियांची प्रक्रिया क्रिया होऊन जाते बस असे ज्ञान सांगतात. म्हणून आपल्या सगळ्या क्रिया देहभावामध्ये ज्या होतात त्या संसाराच्या क्रिया आहेत आणि सिद्ध सत्पुरुषाच्या जीवनमुक्ताच्या ज्या क्रिया होतात त्या परमार्थ. असा फार मोठा फरक आहे बाबा. याच्यासाठी अमृतानुभव वाचलाच पाहिजे. ज्ञानोबांचा हा अमृतानुभव वाचलाच पाहिजे.
हे बघा म्हणतात, गटारीतलं पाणी गंगेत गेलं, गंगा नदी वाहून राहिली आणि हे गटारीतलं पाणी सरकं पाणी ना तुमचं काय घाण असतं ते गटारीतलं पाणी गंगेत गेलं तर ते पाणी गंगा होऊन जातं. हे तर माहितीये, दुसऱ्या लोकांना माहिती असतं का की गंगा तर वाहून घेऊन जाते ते पाणी एकत्र मिसळून. दुसऱ्या गावातल्या लोकांना ते गंगेचंच पाणी लागतं. इथे जरी तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं असलं की अरे ती गटारातलं पाणी गंगेमध्ये येऊन राहिलं, दूध पाहिलं म्हणून तुम्ही तिथलं ते पाणी घेणार नाही. पण तुम्ही पुढच्या तीर्थाला कुठल्याही तीर्थाला गेला पुढे जाऊन कराल ना, गटारातल्या पाण्याने तीच दुरांगोळ केली ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, गंगा त्या गटारातल्या पाण्यालाही पवित्र बनवते, गंगारूप बनवते. तिच्यामध्ये गेल्यावर गंगा गटारीतलं पाणी सुद्धा गंगा स्वरूप करते, पवित्र करते. ज्ञानवंता समजा दूध घेतलं आणि ते दूध त्या पीकदाणीमध्ये टाकलं. पीकदाणी म्हणजे कोणती? फुलतात म्हणतात, नको खाता विडा खाता पटकन फुलतात. कशामध्ये? पीकदाणी म्हणतात तिला. पीकदाणी भांड असतं त्यांचं, त्याच्यामध्ये फुलतात ते, तिला पीकदाणी म्हणतात. आता काय झालं, एक दूधवाला आला त्या घरातला, दूध जाणारा खेळत होती, झाले मागे गेले, त्यांना काय मारली पीकदाणी. त्या पुराने ती पीकदाणी घेतली बाबाची आणि गेलं ती शकली टाका म्हणून बाबा दूध. त्याला काय माहिती, तो सांगणारच होता. त्याने बिचाराने एक माप देऊन मग टाकून दिले ते पीकदाणी. घराची बाई आली, काय दूधवाला होता का? हा ना, मग दूध घेतलं का? हो ना. कुठे घेतलं बांधलं? त्याच्यात पीकदाणी होती. आता पीकदाणीमध्ये दूध आहे ते पवित्र झालं, पिल का कोण? जीव भावामध्ये पापी माणसाच्या हातून होणारी पूजा अर्चा ही त्या दुधासाठी पीकदाणीची आहे. आणि परमार्थाचा जो प्रकार आहे जीवमुक्ताचा, तो गंगेसारखा आहे. गंगा काय करते, पापी जरी आला तरी त्याला त्याचं पाप धुवून काढते. मग गंगा त्याला शुद्ध गेले आणि ते पापी लोक त्या गंगेमध्ये जाऊन डुबतात. हे माते गंगा, मला पवित्र करणं, मी पाप करू नको, माझ्या खूप पाप घडली आहेत, माझी पाप नष्ट करणं. अशी पापी माणसं त्या गंगेमध्ये जातात, त्यांनी डुबतात आणि ती गंगा बिचारी त्यांना त्यांचे पाप धुवून टाकते, स्वच्छ करते. मग तो गंगा ते पापी होऊन गेली. इतक्या लोकांचं पाप कोणी घेतलं, मानवा होतात, मग तिचं पाप कोण घेतं. जेव्हा एखादा महात्मा संत सत्पुरुष तिच्यामध्ये स्नान करतो, एखादा महात्मा संत सत्पुरुष जीवन मुक्त महात्मा जेव्हा त्या गंगेमध्ये स्नान करतो, त्यावेळेला ती गंगा शुद्ध होऊन जाते. त्याच्या स्नानाने, त्याच्या स्पर्शाने ते पाणी पवित्र होऊन जाते. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्या, नदीच्या काठी जेवढी तीर्थ आहे ही तीर्थ अशा सत्पुरुषांच्या पुण्याने स्पर्शाने झालेली आहे. अंबेचं हे जे तीर्थ क्षेत्र झालेलं आहे ते सकाळ महाराजांच्या स्पर्शाने झालेले आहे त्या नदीला. जिथे जिथे तीर्थक्षेत्र असतात त्या ठिकाणी असे जीवनमुक्त महात्मे जाऊन स्नान करतात
आणि त्यामुळे त्या नदीला त्या ठिकाणी पवित्रता प्राप्त होते, म्हणून ते तीर्थ होत. आणि मग पापी माणसं त्या ठिकाणी जाऊन पाप धुतात, अशा प्रकारे. तेव्हा साधकांनो पवित्र व्हा. पवित्र व्हा म्हणजे पाप करू नका. पाप केलं तर ते तुम्हाला धुण्यासाठी आता गंगा टाकली गेली. ही आपली गंगा आहे अंबनेरची, ते कुठे बोला. तेव्हा वापस केले ते बोलायचे काय प्रश्न. हात भरले तर धुता येतं ना, बरेच लागतं हात भरले की. पण आम्ही हातच भरले नाही, भरू दिले नाही, तर धुण्याची काय गरज आहे मग. कसं म्हणतात जीवनमुक्तीकडे चला, आत्मस्थितीकडे चला, आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या. तो आत्मा आपल्या देहामध्ये राहतो, त्या आत्म्याचं स्वरूप ओळखा, त्या आत्म्याची जाणून घ्या, त्याचं ज्ञान प्राप्त करा, त्याचं सुख आणि आनंद घ्या, असं ज्ञान आपल्याला वारंवार सांगून राहिले. तेव्हा ज्ञानोबांनी सुंदर ज्ञानोबांची 12व्या अध्यायातील ज्ञानोबा संतांचे अंग लगे, संतांचे अंग लगे पापाचे जेणे गंगे. तेव्हा हे पाप त्या ठिकाणी नष्ट होऊन जातं गंगेमध्ये. संतांच्या अंगाने ते पाप त्या गंगेला शुद्ध करत. संतांच्या अंगाने गंगा शुद्ध होते आणि पापी माणसाच्या अंगाने ती गंगा पापी होते, असा हा प्रकार आहे. आता ज्ञानोबा 54वी सांगून राहिले. त्या जीवनमुक्ताचा उपाय कुठे वासा वापरला तरी ती त्याची शिवयात्राच होते असं सांगितलं. आणि तो कुठे नाही गेला तरी शिवयात्राच आहे, असा त्याचा चालण्याचा न चालण्याचा प्रकार ही यात्रा बनते. आता 54व्या मध्ये ज्ञानोबा म्हणतात चालणे आणि बैसके, चालणे आणि बैसके बसणं दोन्ही मिळून एक आहे ना. मागच्या मुलीचा संदर्भ घेतलाय ज्ञानोबांनी. ते म्हणतात हा जीवनमुक्त महात्मा जो आत्मस्थितीमध्ये आहे, आत्मस्वरूप झालेला आहे, आत्माकार झालेला आहे, त्याचं चालणं आणि बसणं दोन्ही एकच आहे. एक आपल्याला ते चांगलं वेगळं दिसतं आणि बसणं वेगळं दिसतं. दोन क्रिया भिन्न आपल्याला दिसतात, कारण आपण देहभावात आहोत. परंतु तो आत्मभावात असल्यामुळे, आत्मस्वरूपात असल्यामुळे तो चालतही नाही, बसतही नाही. तो म्हणतो मी काही करत नाही, माझं करणं संपलेलं आहे. आणि ज्याचं करणं संपलं, ज्याचं कर्तृत्व संपलं, जो करण्याचा भाव आपल्याकडे घेत नाही, मग तो म्हणेल मी बसलो काय चाललो काय एकच आहे. चालणे आणि बैसक दोन्ही मिळून एक. लोहे ऐसे कौतुक ये ठाई. ओहो, असल्या प्रकारचं बसणं आणि चालणं जर एकच स्वरूपात आहे, तर अशा प्रकारचं कौतुक त्या ठिकाणी कोण दाखवेल आपल्याला. त्या जीवनमुक्ताचा हा व्यवहार पाहिल्यानंतर आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटेल. आपल्याला तो चालताना दिसतो आणि बसलेलाही दिसतो, आणि तो आपल्यासारखा बाहेरून दिसतो. बाहेरून तर तो आपल्यासारखा दिसतो, परंतु तो अंतरंगाने आत्मस्थितीत असल्यामुळे तो मी चालतही नाही, बसतही नाही. बसणं आणि चालणं हे आत्म्याला लागू नये. आत्म्याचे धर्मच नव्हते.
आत्मा अखंड एक स्वरूपात एका स्थितीत असतो, तो स्थिर आहे. एक स्थितीत एकाच एक अवस्थेत असतो. तुम्ही त्याचं चालणं बसणं हे चुकच होणार हे जाणून का मोहे ऐसे कौतुक ये ठाण म्हणतात. या आत्म्याचे स्वरूप ओळखा. आत्म्याचं स्वरूप त्याला कळलं, मग त्याचा कर्मातला जो कर्ता भाव असतो तो नष्ट होतो. आधी आता काय झालं, आपला कर्ता भाव, कर्तृत्व जे आहे, करण्याचं जे आमची जी इच्छा, अहमभाव, देहभाव, जीवभाव, तो आमच्यात असल्यामुळे आमच्या प्रत्येक क्रियेमागे मी असतो. मी बसतो, मी झोपतो, मी चालतो, मी जातो, मी येतो, मी घेतो, मी देतो. अशा प्रकारचा हा जो मी आहे, तो मी म्हणजे त्याचा देहातला भाव आहे, देहभाव आहे तो. आणि देहभावामध्ये मग या सगळ्या तो क्रिया तो करत असतो, असं ज्ञानाला सांगून आहे. हा जो ज्ञानी महात्मा, जे मुक्त महात्मा असतो, आत्मज्ञानी असतो, तो आत्मस्थितीमध्ये असतो, तो आत्माकार झालेला असतो. तो म्हणतो मी जात नाही, मी घेत नाही, मी देत नाही, मी बोलत नाही, मी बसत नाही, मी चालत नाही. तो कुठल्याही क्रियेचं कर्तृत्व घेत नाही, कुठल्याही क्रियेमागे त्याचा मी नाही. मग तू काय म्हणत असेल, जसं आम्ही म्हणतो मी चालतो, मी बोलतो, मी खातो, मी देतो, मी घेतो, हा जसा मी लावतो प्रत्येक ठिकाणी, मग तू काय म्हणत असेल, चालताना, बोलताना, खाताना, तो इथे देह तर आहेच बाहेर. मग तो म्हणतो देव चालतो, देव बोलतो, देव खातो, देव बोलतो. देव म्हणजे भगवान, आत्मा. आत्मा खातो, भगवान खातो, भगवान देतो, भगवान खातो, भगवान चालतो, भगवान हसतो, भगवान बोलतो, असं म्हणतो. मग आता किती फरक पडला आपल्यामध्ये त्याच्यामध्ये. आणि खरं म्हणजे तो आत्माच करून राहिला की नाही आपल्या सगळ्या हालचाली. जो आत्मा आपल्या देहामध्ये असून चैतन्य स्वरूप आत्मा आपल्या देहाच्या इंद्रियांना चालवून राहिला, त्याच्यामुळे क्रिया होऊन राहिल्या, त्याचं श्रेय त्याला द्यायला नको. अरे तो करून राहिला ना, तो आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात म्हणून तुम्ही करता. मग जो करणार आहे त्याचं कर्तृत्व त्याला लावायला पाहिजे, त्याला श्रेय द्या ना त्याचं. तुम्ही कशाला घेता देहाला? तो आत्मा जर काढून घेतला ते आत्मा, तर हे आधी करेल का? मुलीला माणूस काम करतो का? बोलतो, हसतो, चालतो का? तो मेल्यानंतर जर हे जे प्रेत आहे, हे प्रेत काहीच करत नाही, पडून जातं, रडायला लागतं. ते किती जरी तो आवडता असला आपला घरातला, तो त्याला काय राखून ठेवायचं तुम्ही? नाही हो, हा प्रेमळ राहू द्यावं, फार आवडता हो आमचा, याच्याशिवाय आम्हाला करमत नाही. मग काय करेल त्याला? त्याच्यामध्ये जर आत्माच राहिलेला नाही तर त्या प्रेताला करणार काय? आणि ते प्रेत 1-2 दिवस फार करायचं चांगलं, म्हणजे सडायला लागतो, वास येतो त्याचा घाण. मग तुम्ही म्हणत दादा लोक झाडाही झाडून गेलं का? तो आता जो इतका प्रेम, इतका आवडता, इतका तुमच्या संधीचा होता, त्याला तो तुम्ही म्हणता काढा घाव. तात्पर्य, आमच्या देहामध्ये असलेला हा होरा सगळं करून करतो, आमच्या देहाच्या क्रिया कर्म वगैरे सगळे.
आणि तो करत असून त्याच श्रेय त्याला आम्ही देत नाही आणि मी हा देह करतो हा देह करतो हा देह करतो असं म्हणता. अरे अरे का वेडेपणा आहे यार. करणारा वेगळा आणि ज्याचं ते कर्म आहे ते कर्म दुसऱ्याला मी श्रेय देतो अशी कल्पना करा तुम्ही. तुम्ही एखाद्या माणसाला कामावर ठेवता आणि त्याचा पगार ठरवला. काय पगार ठरला महिन्याला आता सध्या मागे 1000 रुपये देऊ आता साधारण 1000 रुपये पगार आहे बरं. 1000 रुपये महिना ठरला. आता हा बिचारा महिनाभर काम करतो, कष्ट करतो तुमच्या शेतीमध्ये. काय जी काम सांगाल ती करतो तो. कष्ट करून 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 महिना आला की त्याची इच्छा असते, अपेक्षा असते त्यात आपल्याला पगार मिळेल. पण दुसरा कोणी त्याचा मामा काका दादा कोणी जो होता परगावला तो येतो आणि तो म्हणतो त्या माणसाचा आमचा तो आहे ना भाऊ काम करतो तो त्याने पगार मागितलाय. याला माहितीच नाही आणि याचा पगार त्याला दिला गेला समजा. आणि आता तो आला मागायला त्यानं बाबा आता महिना संपला ना. अरे पगार दिला तुला. कस काय तुला. काम नाही केलं पगार मला केव्हा दिला तू. अरे तू तुझा मामा काका बाबा दादा कोणी होता ना त्याला दिला. असं करून मला त्याला कस काय बोलत तुम्ही. मला तर विचारायचं असं जर चाललं तुमचा संसार चालेल का. असं जर दर महिन्याला कोणीतरी आलं तुमचा पगार घेऊन गेला काम तुम्ही करता पण पगार दुसरा घेऊन जातो चालेल का. मग इथं कसं चालू होतं तुम्ही आत्मा काम करून राहिला देहाला महत्व देता. आमचा देह काम करून राहिला आमची इंद्रिय काम करून राहिली. खरा करता कोणी आत्मा आहे त्याचा पगार त्याला द्यायला पाहिजे ना. त्याचं शरीर त्याला द्यायला पाहिजे की नाही. अरे रे तारी लबाडून द्यायली हा भ्रष्टाचार आहे. परमार्थातला भ्रष्टाचार. काम कोण करत आणि पगार कोणाला देतो श्रेय कोणाला देतात. तेव्हा आत्म्याला श्रेय द्यायला आत्म्याला ओळखाना. तो आत्मा करतोय ना तो आत्मा देहात म्हणून तर तुमची सगळी इंद्रिय काम करून द्यावी. ते समज करून यायला पाहिजे ना. संसारामध्ये कशी समज येते चटकन तो म्हणतो मी काम केलं मला पगार पाहिजे. मग तसा तो आत्मा कर्म करून राहिलाय ना तुझी. मग त्या आत्म्याला एवढं तरी म्हणा की हे आत्मराज आहे तुला दिलं बस. तो प्रत्यक्ष तर काही भेट नाही. त्याला तुमचे ते पैसे नको तुमचं ते आभार प्रदर्शन नको तुमचा मान सन्मान नको त्याला काही नको त्याला. पण तुमचा भाव तर तसा पाहिजे ना. भावना तर ठेवा तेवढी त्याची आठवण तर करा तेवढ्याने तो प्रसन्न होतो. म्हणून आत्म्याची ओळख ठेवली नाही. आत्म्याला जर आपण ओळखलं नाही तर आपण जशीच्या तसेच राहतो. मग किती परमार्थ करावं तुम्ही काय त्या परमार्थाला अर्थ आहे. तो परमार्थ म्हणजे संसार होतो. हे ज्ञान समजायला परमार्थामध्ये जर तुम्ही जो करणार आहे त्याला ओळखलं नाही त्या आत्म्याला त्या भगवंताला तर तुमचा परमार्थ हा सगळा संसार आहे. म्हणून जीव भावामध्ये कर्म केलेली सगळी कर्मांची संसाराची कर्म होऊन जातात. तुम्ही पूजा अर्चा करा आणि काही करा तीर्थयात्रा करा सगळं काही करा तुम्ही पण तुम्ही जे जे करा परमार्थाचं ते जीव भावामध्ये करून राहिले
त्या जीव भावामध्ये केलेला परमार्थ हा संसार सुरू होऊन जातो. हा आत्मभावामध्ये करा तुम्ही असं ज्ञान होता. त्या आत्म्याला ओळखून करा तुम्ही. तो आत्मा तुमच्या हातून काही दिसून घेणार नाही. तुम्हाला जे काही लाभ होणार असेल, काही फायदा होणार असेल ना, तो आत्मा काही दिसून घेणार आहे का? तो कोणाचं काही घेत नाही बिचारा. तो चुपचाप बसलेला आहे तुमच्या देहामध्ये. मग तुम्ही एवढं श्रेय तर द्या त्याला, त्याचं नाव तर घ्या, त्याची आठवण तर काढा, त्याच्या नावावर तर करा. एवढं जरी केलं तरी तो प्रसन्न आहे. भगवंताच्या नावाने जे काय करायचं ना ते भगवंत करतो. भगवंत मला देतो, देव मला खाऊ घालतो, देवामुळे मी जगतो असं म्हणा ना. का भगवंत वाईट होणार आहे काय असं म्हणल्याने? मग कशाला मी 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 करता असं ज्ञान म्हणतात. त्या मीने काय होणार आहे? तात्पर्य देवभाव सोडा, जीवभाव टाका आणि आत्मभाव आणा तिथं. असं ज्ञान आपल्याला या अमृतानुभवामध्ये उद्देश करतायत साधकांना. विशेषतः साधकांना फार उपयुक्त आहे हा ग्रंथ. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात जीवया ही 54वी ओळी झाली. ज्ञानोबा म्हणून चालणे आणि बैसक दोन्ही मिळून एक हे असे कौतुक ठाई. तेव्हा चालणं आणि बसणं हे एकच स्वरूपाचं त्या ठिकाणी आत्मस्वरूपामध्ये असतं. तेव्हा ज्ञानी पुरुषाचं खरोखर हे कौतुक आहे असं ज्ञानोबा समजायले. आता 55वी ओळी काय म्हणतात? या 55व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय, ए रवी आडोळलिया डोळा. एरवी आडोळलिया डोळा शिवदर्शनाचा सोहळा. एरवी आडोळलिया डोळा शिवदर्शनाचा सोहळा. भोगीजे भलते वेळा भलतेने. भोगीजे भलते वेळा भलतेने. ओळी भलती सोपी, फक्त एक शब्द कठीण झाला, आडोळलिया डोळा. आणि आडोळलिया डोळा हा जो शब्द प्रयोग झाला हा प्राचीन काळातला मराठीतला शब्द प्रयोग आहे, कठीण नाही तो. आज त्याच्याऐवजी आपण असं म्हणतो की उघडलिया डोळा. आडोळलिया डोळा म्हणजे काय? उघडलिया डोळा, डोळा उघडा. डोळा उघडला तर काय होत? आपण डोळे बंद करून ठेवतो, झोप लागली डोळे बंद होतातच. एरवी आडोळलिया डोळा, एरवी उघडलिया डोळा शिवदर्शनाचा सोहळा. हा जीवमुक्त जेव्हा डोळा उघडतो तेव्हा त्याला काय दिसत आणि आपल्याला काय दिसत, किती फरक आहे पहा. तो जीवनमुक्त महात्मा ज्या वेळेला डोळा उघडतो तेव्हा त्याला जिकडे तिकडे शिवदर्शन घडतं, आपलं चैतन्य दिसत, ते आपलं स्वरूप दिसत त्याला जिकडे तिकडे. शिवदर्शनाचा सोहळा. जिकडे तिकडे त्याला त्या आत्मदर्शनाचं स्वरूप पाहायला मिळत. आणि आपण डोळा उघडला म्हणजे काय दिसत? जिकडे तिकडे ते संसाराचं चित्र दिसत आहे की नाही? त्याच्यापेक्षा डोळा झाकून बसलेलं बरं की नाही? तो संसार चित्तामध्ये भरतो ना डोळ्यामध्ये. आपण जेव्हा डोळे उघडले की आपल्याला सगळं संसाराचं चित्र दिसतं, सगळं 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 ते दिसायला लागतं.
असा हा ज्ञानी आणि अज्ञानी माणसामधला फरक आहे पाहण्यात. तुम्ही पाहतो ना मी पाहतो, तुम्ही डोळे उघडतो ना आम्ही डोळे उघडतो, परंतु त्याच्या डोळे उघडल्याने त्याला शिवदर्शन घडतं आणि आम्ही डोळे उघडल्यानंतर आम्हाला संसार दिसतो, प्रपंचातलं चित्र दिसतं, सगळं जगाचं चित्र दिसतं, त्या जगाचं स्वरूप दिसतं मला. ज्ञानवंतात तुम्ही जर आत्मस्वरूपात गेला, तुम्हाला जर आत्मज्ञान झालं तर तुम्हालाही तुमचे डोळे उघडल्याबरोबर जिकडे तिकडे आत्मस्वरूप दिसेल. आता हे जे म्हणणं आहे ज्ञानवंताला, आत्मस्वरूप दिसेल असं म्हणणं जेव्हा म्हणतात ज्ञानोबा, तेव्हा कुठे आत्मस्वरूप हा मनुष्य मिळेल संसारी जीवभावातला? तो तर म्हणे मला झाड दिसत, दगड दिसत, विटा दिसत, सोना दिसा, घर दिसतं, नदी दिसते, अमुक पर्वत दिसतात, ते दिसतं, ते दिसत. कुठे इथं शिवदर्शन? कुठे तिथं आत्मदर्शन? कुठे ते आत्मचैतन्य? ज्ञानवंता बरोबर आहे तिचं म्हणणं, तुम्हाला तसंच दिसेल. का? कारण तुम्ही त्या आत्म्याला ओळखत नाही, त्या आत्मस्वरूपामध्ये गेला नाही, त्या आत्मस्वरूपामध्ये एकरूप झाला नाही. म्हणून तुमच्या डोळ्यातून येणारी जी वृत्ती आहे, जी शक्ती आहे, जी वृत्ती वाहते, ती फक्त त्या जड पदार्थांचं दर्शन घेते, तिथे जाऊन टकरते ती आणि त्याचं ज्ञान घेऊन येते आपल्याला. आता आपण सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडले अंतरातलं तर पहिलं दर्शन काय होईल आपल्याला? आता प्रत्येकाला वेगळं होत असेल. पहिलं दर्शन हे की समोर मी भिंत असेल किंवा काय असेल त्याचं दर्शन होत, आणि मग ते भिंतीचं किंवा ते कसलं काय काय कपाटाचं मला कसलं काय हे दर्शन झालं की मग आपण डोळे फिरवतो इकडे तिकडे. मग त्या घरातलं सगळं जे चित्र आहे ना ते दिसायला धर्म समजायला हे जे तुम्हाला चित्र दिसतायत नाही सगळी, ही कशावर आधारलेली आहे चित्र? या चित्रांना कोणाचा आधार आहे? तुमच्या संसाराला कसला आधार आहे रे सांगा बरं तुम्ही. हा तुमचा जो संसार मांडलेला आहे तुम्ही घरामध्ये, मग तुम्हाला आम्ही जमिनीवर बनलेला आहे की हे जमिनीला जमिनीवर ठेवलेलं आहे आमचा संसार. आम्ही ही जमीन कशावर आहे ते माहिती मग मला, ही जमीन कशावर आहे? अरे ही जमीन म्हणजे एक पंचमहाभूत आहे, पाणी, जमीन, हवा, आकाश, उष्णता, ही 5 महाभूत आहे, पंचमहाभूत आहे ती. हे पंचमहाभूत कुठे राहतात रे? ठिकठिकाणी राहतात. त्यांचा आधार कशावर आहे ते माहिती मग मला. ती उष्णता कुठे राहते, ते पाणी कुठे राहतं, जमीन कुठे राहते? अरे ते सगळे त्या आत्मचैतन्यावर, त्या ब्रह्मचैतन्यावर राहतात. आधी चैतन्य आहे, चैतन्यातून वर आलेले बर. तेव्हा आत्म्याचं चैतन्य सर्वत्र सर्व व्याप्त आहे, सगळीकडे पसरलेलं आहे ते, आणि त्याच्यामधून हे निर्माण झालेले सगळे जगत. हे जर कळलं तर प्रत्येक पदार्थाचं अधिष्ठान, आपलंही अधिष्ठान आत्म्यावर आहे. आता हे जर कळलं आपल्याला की मी आत्म्यावर आहे, माझा देह आत्म्यावर आधारलेला आहे, आणि इथं आहे स्पष्ट आहे अगदी. इथं आणखी काहीही तुम्हाला वाचायचं नाही किंवा ऐकायचं नाहीये. फक्त तुम्ही विचार करा थोडासा बुद्धीने की हा तुमचा देह कशावर आधारलेला आहे? आत्म्यावर. हे तर आत्म्याकडून या बरं.
आत्मा जर तुमच्या देहातून काढून घेतला गेला तर मग तुमचा देह काय करेल? जसा देह आत्म्याला आहे तसे सगळे जगातले सगळे पदार्थ, सगळा संसार, सगळं जग हे आत्म्यावर आधारलेलं आहे, आत्मचैतन्यावर आधारलेलं आहे. म्हणून सगळ्यांचं अधिष्ठान जे आहे त्याला अधिष्ठान म्हणतात. अधिष्ठान म्हणजे आधार असलेलं सगळं, ते सगळं आत्मस्वरूप आहे. त्याला ओळखा. अहो साधकांनो, निदान तुम्ही तरी ओळखा. तुम्ही साधना करता, तुम्ही सद्गुरूकडून दीक्षा घेतली, साधना घेतलेली, तुम्ही तरी ओळखा. असं ज्ञानोबा आपल्याला कळकळीने सांगतायत. पण ज्ञानोबाला आपल्या साधकांची आणि शिष्यांची फार तळमळ आहे. ते म्हणतात माझ्या शिष्यांनी माझ्यासारखं व्हावं. आणि गुरुला नेहमी हेच वाटत असत. गुरुला काही नको बाकी, की ज्याने आता जे आपलं धन आम्ही त्यांना दिलेलं असतं त्या धनाने तो आपल्यासारखा व्हावा, यापेक्षा दुसरं काही नाही. बाकीची जी संपत्ती आहे किंवा काय जे आहे पदार्थ आहेत वगैरे वगैरे हे नश्वर नाशवान आहे. पण गुरु दिलेलं जे तुम्हाला आहे ते शाश्वत आहे, चिरंतन आहे, अमर आहे. म्हणून त्या अमर तत्वाने तुम्ही आता जाणीवयुक्त व्हा, असं ज्ञान आपल्याला सांगायले. बघा, तेव्हा आडोळलिया ही डोळा शिवदर्शनाचा सोहळा. तेव्हा डोळा उघडल्याबरोबर त्या जीवमुक्ताला जिकडे तिकडे ते शिवदर्शन घडतं, शिवदर्शनाचा सोहळा दिसतो, म्हणजे ते आत्मचैतन्य दिसतं त्याला. भोगीजे भलते वेळा, मग केव्हा का पाहिजे तो भलत्या वेळेला, रात्री पाहू, पहाटे पाहू, संध्याकाळी पाहू, दुपारी पाहू, केव्हा का पाहिजे तो त्याला ते आत्मचैतन्य दिसत. भलते वेळा, भोगीजे भलते वेळा भलते वेळे. तेव्हाही कशाही अवस्थेमध्ये तो असला तरी त्याला ते आत्मचैतन्य दिसत असत. ते अधिष्ठान स्वरूप जे आत्मचैतन्य आहे तेच तो पाहत असतो, असं ज्ञान आपल्याला म्हणले. ज्याला देव कळला नाही, ज्याला देव कळला नाही, आत्मा कळला नाही, समजा त्याच्या पुढे देव जरी आणून उभा केला ओळखेल का तो? हरे राम. ज्या देवाचं नाव तुम्ही घेता, ज्या देवाची पूजा अर्चा करता, तो देव प्रत्यक्ष समजा एखाद्या देहाने तुमच्या पुढे उभा राहिला, तुम्ही ओळखू शकत त्याला हा देव आहे. म्हणतात ज्याला देव कळला नाही त्याला प्रत्यक्ष देव जरी त्याच्या पुढे उभा राहिला तरी त्याला ओळखता येणार नाही. आणि ज्याने देव ओळखला तो देव जरी आला नाही तरी तो देव ओळखतो. आता किती फरक झाला बघा. ज्याने देव ओळखला, आता त्याने देव ओळखल्याचा अर्थ तो देव आमच्या अंतकरणामध्ये आत्मस्वरूपात आहे. तो देव असा देव ज्याने ओळखला तो देव त्याच्या पुढे आला पाहिजे का त्याला ओळखण्यासाठी? गरज नाही. ज्याने देव ओळखला त्याच्या पुढे देव जरी आला नाही तरी तो ओळखतो. आणि ज्याला देव कळला नाही त्याच्या पुढे प्रत्यक्ष देव जरी आला, तो आत्मा जरी आला तरी त्याला ओळखता येणार नाही. यातलं कोणते निवड का बोला तुम्ही? म्हणून देवाला ओळख, देवाला ओळखणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे या जीवनामध्ये, या देहाने. आणि या देहाने ओळखता येतं. बाकीचे कुत्रा, बकरी, मांजर वगैरे पशु पक्षी जे आहेत त्यांना नाही ओळखता येत बिचारांना, त्यांचा जन्म तर असत जाणार. म्हणून मनुष्य देहामध्येच हे ओळखणं आहे. म्हणून तुम्ही आम्ही त्या देवाला ओळखा असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. हा अमृत अनुभवाचा फार महत्वाचा विषय आहे. ज्ञानोबांनी आपल्याला या जीवनमुक्तीच्या स्वरूपामधून सुंदर उपदेश केलेला आहे. सत्संगाची वेळ संपलेली आहे.
उद्याची जी 55-56 उद्याला पाहू. हरिओम.